बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारेंचा बंडाचा झेंडा कायम आहे। काहीही झालं तरी माघार नाही अशी भूमिका आता शिवतारेंनी घेतली। प्रसंगी बारामतीतून कमळाच्या चिन्हावरही लढण्यास शिवतारे तयार असल्याचं सांगण्यात येतं। पक्ष आहेच ना, लोकशाहीचा मला अधिकार आहे, मला उभा राहण्याचा अधिकार आहे, त्यामुळे मी आता बॅक नाही। बारामतीच्या रिंगणातून माघार घेण्यास विजय शिवतारे तयार नाहीत। महायुतीचे नेते बारामतीचा तिढा सुटल्याचा दावा करत असले तरी विजय शिवतारेंनी बंडाचा झेंडा कायम ठेवलाय। बारामतीतून काहीही झालं तरी निवडणूक लढणारच असा निर्धार त्यांनी केलाय। उमेदवारीमुळे महायुतीत तणाव निर्माण होत असेल तर शिवसेना सोडण्याची तयारीही विजय शिवतारेंनी दाखवली। जर त्यांना त्रास होत असेल, इतर ठिकाणी आम्ही उभे करतो आणि त्रास देतो असं काय असेल तर मी राजीनामा देईन। तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते मग अशी? नाही, कारवाई व्हायचं काय, मीच सांगतोय ना, मीच सांगितलेलं आहे की बाबा मी हे लढणार आहे आणि गरज असेल तर तसं वाटत असेल तर युतीमधला तो युती धर्म म्हणून माझ्या या काम हे ओढतर होत असेल तर मी शिवसेनेचा राजीनामा देईन। भाजपनं संधी दिली तर बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या कमळ चिन्हावरही लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं सांगून शिवतारेंनी भाजपला पेचात टाकले। तर ही सीट पारंपरिक पद्धतीने भाजपकडे आहे। अपक्ष लढण्याऐवजी शेवटी माझा ही लढाई पवार वर्सेस सर्वसामान्य जनता मतदार अशी आहे आणि मग ती उद्या कदाचित भाजपच्या कमळावर जरी लढावी लागली असं जर त्यांचं मत असेल तर मला त्याचा आनंद वाटेल। मी त्याच्यासाठी देखील विजय शिवतारेंची समजूत काढली असून ते लवकरच बारामतीतून लढण्याचा विचार सोडून देतील असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केलाय। मी त्यांना एवढंच सांगितलं, तुम्ही जर माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व मानता तर तुम्हाला महायुतीचा धर्म पाळावा लागेल। कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्ष आदेशाच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला कुठलीही भूमिका घेता येणार नाही, या बाबतीत स्पष्ट काल त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे। राष्ट्रवादीनेही विजय शिवतारेंच्या बंडांकडे लक्ष देण्याची गरज नसल्याची भूमिका घेतली। कालच मुंबईला आमचे प्रांताध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं की शिवतारे हा विषयाला फार महत्त्व देऊ नका, माननीय मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील। शिवतारेंच्या बंडाकडे दुर्लक्ष करणं महायुतीला परवडणार नाही। सुप्रिया सुळेंसारखा उमेदवार समोर असताना शिवतारेंची बंडखोरी महायुतीसाठी धोक्याची घंटा मानली जाते। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।